राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक इथल्या ज्योतिर्लिंग एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी नियुक्तीवरून जिल्हा परिषद शिक्षण विभागावर आंदोलनाचा इशारा दिला आहे। एज्युकेशन संस्थेने अनुदान सुरू झाल्यानंतर आम्हाला डावलून इतरांना नियुक्त केल्याचा आरोप येथील 3 शिक्षकांनी केला आहे। आवळी बुद्रुक येथील विनाअनुदानित विद्यालयात गेल्या 12 वर्षापासून शांताराम एकशिंगे, शीतल मेटेल आणि शरद कांबळे हे शिक्षक बिनपगारी कार्यरत आहेत। संस्थेला आता अनुदान सुरू झाल्यानंतर संस्थापकाने आम्हाला डावलून इतर शिक्षकांना नियुक्त केल्याचा आरोप या तिघांनी केला आहे। माध्यमिक विद्यालय आवळी बुद्रुक या शाळेतील आम्ही अन्यायग्रस्त शिक्षक आहोत। गेली 10 ते 15 वर्ष या शाळेमध्ये आम्ही कार्यरत असताना आम्हाला डावलून संस्थेतील काही पदाधिकाऱ्यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे इतर शिक्षकांना घेऊन आमच्यावर फार मोठा अन्याय केलेला आहे। या संदर्भात आम्ही वेळोवेळी माध्यमिक शिक्षण विभाग यांच्याकडे तक्रारी केल्यात, लेखी तक्रारी केल्यात, तरी देखील आम्हाला कोणत्याही प्रकारे आज तागायत न्याय मिळालेला नाही। त्याचबरोबर आम्ही एसआयटीला देखील या संदर्भात आमचं म्हणणं कळवल्यानंतर एसआयटीने चांगल्या प्रकारची सुनावणी घेतली आणि सुनावणी घेतल्यानंतर त्यांनी सर्व आमचं म्हणणं चांगल्या प्रकारे ऐकून घेतलं आणि तरी देखील अजून आम्हाला काही न्याय मिळालेला नाही। आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत। आम्हाला या एसआयटी कडून न्याय मिळाल्याची अपेक्षा आहे। गेली 15 वर्ष आम्ही राबत असताना अगदी बोगस कागदपत्र, बनावट डॉक्युमेंट्स तयार करून यांनी नियुक्त्या घेतलेल्या आहेत या शिक्षक आणि आमच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे। या विरोधात आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही थोड्या दिवसात शिक्षण विभाग, माध्यमिक जिल्हा परिषद यांच्या समोर मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार। आम्ही सर्व शिक्षक जे आहेत ते 2003-4 पासून बाकीचे शिक्षक कार्यरत आहेत। तसेच माझी वैयक्तिक मान्यता पण झालेली असताना संस्थेनं 2009 ला कायम शब्द निघणार, त्यामुळे काय केलं, आम्हा शिक्षकांना डावलून नवीन शिक्षकांची भरती केली 2014 मध्ये, ही खोट्या अध्यक्षांच्या सहीने, आणि 2018 मध्ये परत त्यांना नियुक्ती आदेश दिलेले आहेत। आणि आम्हा शिक्षकांना जे 2005 पासून आतापर्यंत 2019 पर्यंत जे विना वेतन आम्ही प्रामाणिक काम केलेलं आहे, या पूर्ण कालावधीमध्ये आम्ही शाळेची जे असतील ते वेगवेगळी प्रशिक्षण असतील, काही सुपरविजनची कामं असतील, 10वीचे पेपर सेटिंगची, पेपर तपासणीचे जे काम आहे ते प्रामाणिकपणे केलेलं असताना देखील संस्थेनं आम्हाला डावलून नवीन भरती केलेलं आहे। ज्योतिर्लिंग एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी या शिक्षकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। या काही गोष्टी ज्या त्यांनी बोललेल्या आहेत की बोगस भरती वगैरे, तर असं कुठलीही बोगस भरती झालेली नाही। इथून मागे शिक्षण संस्था चालवत असताना सगळ्या गोष्टीचा विद्यार्थ्यांना 100% निकाल लागतो प्रत्येक वर्गाचा, आणि चांगल्या पद्धतीने 10वीच वर्ष शाळा चालू आहे। आता फक्त एकच त्याने काय केलं पाहिजे होतं, काही गोष्टी न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याचा निकाल बोगस शिक्षक किंवा व्यवस्थित शिक्षक आहेत हे कोर्ट ठरवणार आहे। त्याचा अधिकार आम्हाला नाही, आणि अशा बातम्या देऊन शाळेला चुकीच्या वळणावर नेणं चुकीचं आहे। पेपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।